ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। नाशिक येथे उघडकीस आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात नाशिकसह जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे। ज्या संस्था चालक मुख्याध्यापकांनी संगनमताने बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची कोट्यवधीची लूट केली आणि जे स्वतः नाशिक पोलिसांच्या रेकॉर्डवर संशयित आरोपी आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्यांचे वेतन रोखण्याची आणि कागदपत्रे तपासण्याची जबाबदारी सोपवून शिक्षणाधिकारी यांनी घोटाळेबाजांना एक प्रकारे अभयच दिले आहे। नाशिक व जळगाव शिक्षणाधिकारी कार्यालयाने काढलेल्या पत्रात या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत। त्यांची वेतने देयके सादर करताना आहरण व सावितरण अधिकारी म्हणून मुख्याध्यापकांनी खात्री करावी आणि संस्था चालकांकडून आदेश द्यावेत असे नमूद केले आहे। मात्र हा संपूर्ण निर्णय म्हणजे प्रशासकीय डोळेझाक आणि निव्वळ धूळफेक ठरत आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात समोर आलेल्या अधिकृत यादीनुसार एकट्या जळगाव जिल्ह्यातील तब्बल शेकडो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह अनेक तत्कालीन मुख्याध्यापक आणि संस्थांचे अध्यक्ष व सचिव स्वतःच या महाघोटाळ्यात मुख्य संशयित आरोपी आहेत। आरोपी मुख्याध्यापकांना कल्पना चव्हाणने अभय दिले आहे। कल्पना चव्हाणने शालार्थ घोटाळ्यात सादर केलेला अहवाल हा चुकीचा व त्रुटी असलेला असल्याने बऱ्याच निरपराध शिक्षकांचा बळी गेलाय। कल्पना चव्हाणवर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने केला आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।